नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मार्गदर्शक अकॅडमीमध्ये. रिसेंटली मित्रांनो, आपण सगळ्यांनी आदित्य L1 या मिशनचं सक्सेसफुल लॉन्च बघितलं असेल. आपल्या सर्वांच्या आणि पूर्ण जगाच्या नजरा इस्रोकडे होत्या. तर 1960 मधला इस्रो आणि 2023 मधला इस्रो जमीन आसमानचा फरक आहे. खूप साऱ्या अडचणींना मात देऊन जगातली एक टॉप इलिट स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन बनण्याचं जे कार्य इस्रोनं केलेलं आहे ते खूप उल्लेखनीय आहे. चंद्रयान मिशन असू द्या, मार्स मिशन असू द्या, आत्ताच हे आदित्य L1 असू द्या किंवा येणारं गगनयान असू द्या, खूप मोठे आणि फ्लॅगशिप प्रोग्राम इस्रोनं लॉन्च केलेले आहेत आणि त्याच्यापैकीच एक होता आपला हे आदित्य L1 मिशन, ज्याचं मुख्य उद्देश आहे सूर्याचा अभ्यास करणं. आता सगळ्यात मोठं, आता आपल्याला हे जे आर्टिकल, आजचं जे सेशन आपल्याला करायचं आहे ना, ते आदित्य L1 मिशनची माहिती तर आपल्याला घ्यायचीच आहे, पण सूर्याचा अभ्यास का करायचा आहे, सूर्य आपल्यासाठी इम्पॉर्टंट का आहे, एवढे करोडो रुपये खर्च करून आपण जे स्पेस क्राफ्ट बनवत आहोत सूर्याच्या अभ्यासासाठी, ते नेमकं का करत आहोत, का बनवत आहोत, काय जाणून घ्यायचं आहे आपल्याला, सूर्याची कोणती माहिती मिळवायची आहे. कारण की आता UPSC MPSCचे जर एक्झामिनेशन्स बघितलं तर तुम्हाला बेसिक आदित्य L1 वरती क्वेश्चन तर येतीलच, पण का हा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो, स्पेशली मेन्समध्ये जिथे तुम्हाला लिहायचं असेल. तर तेवढ्या डिटेलमध्ये, तेवढ्या डेप्थमध्ये आपण हा टॉपिक कव्हर करूया. तर सगळ्यात बेसिक म्हणजे सूर्याचा आपल्याला अभ्यास का करायचा आहे. आता या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर काही बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर आता आपली ही जी सोलर सिस्टम आहे, ज्याला आपण सौर मालिका म्हणतो, आपल्या ह्या सोलर सिस्टम मध्ये सूर्य एक येतो, मर्क्युरी पासून ते नेपच्यून पर्यंतचे प्लॅनेट्स आणि प्लुटो सारखे डॉर्क प्लॅनेट्स पण येतात. मित्रांनो, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की जर आपली ही पूर्ण सोलर सिस्टम बघितली तर त्याच्यामध्ये 99.8% 99.8% जो वस्तुमान आहे, जो भाग आहे, तो कोणाचा आहे, सूर्याचा आहे. आणि बाकी उरलेल्या 0.2 मध्ये ज्युपिटर येतो, जो सगळ्यात मोठा प्लॅनेट आहे, मग सॅटर्न येतो, मग युरेनस, मग नेपच्यून आणि मग आपल्या पृथ्वीचा नंबर लागतो. म्हणजे आपण खूप बारीक, खूप टायनी आहोत ॲज कम्पेअर टू सन. आपल्या पृथ्वीची निर्मिती, सगळ्या प्लॅनेटची निर्मिती सूर्यापासून झालेली आहे, त्याच्या उरलेल्या क्लाउड्स पासून झालेली आहे. आता इथे एक शब्द येतो क्लाउड. मग हे क्लाउड आले कुठून? कारण की त्या क्लाउड पासूनच सूर्य बनलेला आहे आणि प्रत्येक प्लॅनेट बनलेले आहेत. तर हे म्हणजे काय, आपली ही जी सोलर सिस्टम आहे ना, अशा अरबो खरबो सोलर सिस्टम आहेत आपल्या मिल्की वे गॅलेक्सीमध्ये. आणि जी मिल्की वे गॅलेक्सी आहे तशा अरबो खरबो गॅलेक्सी आहेत पूर्ण ब्रह्मांडामध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टी एका पॉइंटमध्ये बंद होत्या. 1350 कोटी वर्षापूर्वी एक मोठा स्फोट होतो, ज्याला आपण म्हणतो बिग बँग. तर ह्या बिग बँगनं काय केलं, ही सगळी एनर्जी बाहेर पडली क्लाउड्सच्या स्वरूपामध्ये, ढगांच्या स्वरूपामध्ये, ज्याला आपण स्पेस क्लाउड म्हणतो. ज्याच्यामध्ये 3 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या होत्या: हायड्रोजन, हेलियम आणि स्पेस डस्ट, स्पेस मधली धूळ, ज्याच्यापासून हे सगळ्या गोष्टी बनल्या. मग लाखो वर्षाच्या पिरियड्स त्याच्यानंतर गेला, मग बऱ्याचशा गॅलेक्सीज बनल्या, गॅलेक्सीमध्ये सोलर सिस्टम बनल्या आणि त्याच्यापैकीच आपली एक सोलर सिस्टम आहे ही, जी 450 कोटी वर्षांपूर्वी बनलेली आहे. तर आपल्या ह्या सोलर सिस्टम मध्ये 99.8% काय आहे, सूर्य आहे, आणि बाकी उरलेल्या भागामध्ये सगळे प्लॅनेट्स येतात. ज्याच्यामध्ये आता पृथ्वीचा विचार केला तर तुम्ही, मी, तुमच्यासोबत जे मोबाईल आहे, प्लास्टिक, मेटल, ज्या काही गोष्टी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला दिसतात, या सगळ्या सूर्यापासून बनलेल्या आहेत. तर साहजिकच ज्या गोष्टीपासून आपली उत्पत्ती झाली आहे त्याची माहिती मिळवावी लागेल की नाही आपल्याला. कारण की आपल्या ह्या पृथ्वीवरती आणि बाकी प्लॅनेट्सवरती पण सूर्याच्या छोट्या छोट्या गोष्टींचा खूप परिणाम होत असतो आणि आपल्याला तो जाणून घ्यायचा आहे. आणि तो जाणून घेण्यासाठी आपल्याला स्पेसमध्ये जावं लागतं, कारण पृथ्वीवरून सूर्याचा पूर्णपणे परफेक्टली अभ्यास करता येत नाही, कारण की तो आकारानं खूप मोठा आहे आणि आपण आकारानं खूप बारीक आहोत. मग सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, स्पेसमध्ये जावं लागेल, स्पेसमध्ये जाऊन सूर्याचा स्टडी करावा लागेल. तर आता आपल्याला तीच माहिती घ्यायची की कसं काय आपण स्पेसमध्ये जाणार आहोत, कुठे आदित्य L1 थांबणार आहे आणि सूर्याचा अभ्यास कसा करणार आहे, या सगळ्या गोष्टींचे उत्तर आपण आता पाहूया. सो आता इथे सांगितलेलं आहे की स्पेसमध्ये जाऊन आपल्याला सूर्याचा अभ्यास का करायचा आहे. कारण की सूर्यापासून बघा बऱ्याचशा गोष्टी, चांगल्या आणि वाईट. आता चांगल्या गोष्टी म्हणजे जे सूर्यप्रकाश आपल्याला मिळतो, ज्याच्यामुळे पृथ्वीवरती लाईफ आहे, या चांगल्या गोष्टी तर सूर्यापासून आपल्याला मिळतात. पण बऱ्याचशा हार्मफुल वेव्हलेंथ असतात, पार्टिकल्स असतात, जे काय करतं, सूर्य 24/7 सोडतोय. आता सूर्य म्हणजे बेसिकली काय माहितीये का, तो वायूचा गोळा आहे. 2 वायू त्याच्यामध्ये आहेत, हायड्रोजन आणि हेलियम. या दोघांचे अणू एकमेकांमध्ये मिक्स होतात, ज्याला आपण म्हणतो न्यूक्लिअर फ्युजन, आणि त्याच्यातून खूप मोठी एनर्जी बाहेर पडते. म्हणजे जिवंत न्यूक्लिअर बॉम्ब आहे सूर्य, आणि तोही आकारानं खूप मोठा बॉम्ब आहे. आणि त्याच्यातूनच आपल्याला पूर्ण रेडिएशन, सूर्यप्रकाश आणि सगळ्या गोष्टी मिळतात. तर आता हे जेव्हा स्फोट होत आहेत आणि हे लगातार होत आहेत, 24/7 होत आहेत, आणि त्याच्यातून सूर्यातून काय पडते, एनर्जी बाहेर पडते खूप मोठ्या प्रमाणात.
आणि ही एनर्जी बाहेर पडते तसं सूर्यातून बरेचसे पार्टिकल्स काय होतात, पूर्ण सोलर सिस्टम मध्ये पसरले जातात. आता हे जे सोलर पार्टिकल्स आहेत हे जर पृथ्वीवरती डायरेक्ट येऊन आदळले तर पृथ्वीवरती आज आपण जी लाईफ बघतो, तुम्ही मी जे आहेत ना, कुणीच नसतं. पृथ्वीवरती लाईफ नसती जर हे सोलर पार्टिकल्स डायरेक्टली पृथ्वीवरती हिट झाले असते. तर आपली ही लाईफ कधी घडलीच नसते. मग आपण कसं काय घडलो, कोण वाचवतं आपल्याला, तर पृथ्वी स्वतःचं रक्षण स्वतः करते. आणि हा जो तुम्हाला ब्लू दिसतो ना, ब्लू एरिया, हा आहे पृथ्वीचं मॅग्नेटोस्फिअर. पृथ्वीचं चुंबकत्व पसरलेला तो एरिया आहे आणि तो रक्षण करतो सूर्याच्या सोलर फ्लेअर्स पासून, सौर वाऱ्यापासून आपलं तो काय करतो, रक्षण करतो. इमेजला मोठं करून दाखवतो तुम्हाला. मार्गदर्शक अकॅडमीद्वारे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी UPSC लेव्हलचे मार्गदर्शन मराठीमधून दिले जात आहे. याशिवाय मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत सर्वसमावेशक अशा नोट्स दिल्या जात आहेत. जर आपल्यालाही UPSC व MPSC एक्झामसाठी क्वालिटी एज्युकेशन मिळवायचे असेल तर दिलेल्या क्रमांकावर नक्की संपर्क करा. हॅव अ ग्रेट करिअर. थँक्यू. हे बघा, सूर्यापासून निघणारे हे सोलर फ्लेअर्स आहेत आणि जेव्हा हे पृथ्वीकडे येतात तर पृथ्वीचा हे जो ब्लू एरिया आहे मॅग्नेटोस्फिअर, हे आपले काय करतो, आपली रक्षा करतो. मग आता तुम्हाला प्रश्न पडेल, आपल्या पृथ्वीमध्ये काय मॅग्नेट ठेवलेलं आहे का मोठं जे आपली रक्षा करतं, तर नाही, आपल्या पृथ्वीमध्ये मॅग्नेट ठेवलेलं नाहीये. आपल्या पृथ्वीमध्ये जो पृथ्वीचा गाभा आहे, ज्याला आपण काय म्हणतो, कोर म्हणतो, हा जो कोर आहे तो दोन भागात डिवाइड झालेला आहे. एक इनर कोर आहे जो सॉलिड आहे आणि एक आउटर कोर आहे जो लिक्विड आहे. आणि ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी आहेत ते म्हणजे आयन आणि निकेल. आयन म्हणजे लोह. आता पृथ्वी आपली जी आहे, आता पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते की नाही, ती खूप स्लोली फिरते असं नाही. आता आपल्याला जाणवत नाही कारण की आपण पृथ्वीवरती पण खूप बारीक आहोत. पण आपली ही जी पृथ्वी आहे ना, ही 1675 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं फिरते, एवढ्या स्पीडनं फिरते. आणि जेव्हा ती फिरते तर मधला ही जो लिक्विड आउटर कोर आहे ना, तो पण फिरतो. त्याच्यामध्ये कन्व्हेक्शन करंट निर्माण होतात आणि त्याच्यामुळे तिथे खूप मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. म्हणजे पृथ्वीच्या कोरमध्ये काय होते, खूप मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आणि त्याच्यामुळे पृथ्वीवरती खूप मोठ्या प्रमाणात काय होतं, एक चुंबकत्व फॉर्म होतं. हा जो तुम्हाला भाग दिसतोय ना ब्लू कलरचा, हे आहे पृथ्वीचं चुंबकत्व. आणि हे सूर्याकडनं जे पार्टिकल्स निघत आहेत हे आहेत इलेक्ट्रिकली चार्ज पार्टिकल्स आणि हे काय होतात, मग त्या चुंबकाकडे आकर्षित होतात. चुंबकाकडे म्हणजे काय, नॉर्थ साऊथ असे अट्रॅक्ट होतात. कारण की कोणतंही चुंबकत्व विदाउट पोल्स नसतं, उत्तर दक्षिण पोल त्याला असतोच. तर हे जे पार्टिकल्स आहेत हे काय होतात, डायरेक्ट पोलकडे जमा होतात. पोलवरती म्हणजे पृथ्वीवरच्या जमिनीवरती येत नाहीत, पृथ्वीच्या ऍटमॉस्फिअरच्या भोवती येतात, आयनोस्फिअरच्या जवळ. आणि मग तिथे आपल्याला जे नॉर्थ आणि साऊथ पोल आहे तिथे आपल्याला ऑरोराज फॉर्म होताना दिसतात. ऑरोराज तुम्ही बघितले असतील, एक लाईट शो, ग्रीन ब्लू कलरच्या लाईट्स तिथे आपल्याला पाहायला मिळतात उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरती. तर हे जे सोलर पार्टिकल्स आहेत हे डायरेक्ट पृथ्वीवरती येत नाहीत तर नॉर्थ साऊथ पोलकडे डायव्हर्ट होतात. तर आता हे जे सोलर फ्लेअर्स आहेत डायरेक्ट पृथ्वीवरती आले नाही, आपली रक्षा झाली, आपली लाईफ सस्टेन झाली, चांगली गोष्ट आहे. पण आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे ना, सोलर पार्टिकल्स कसे निघले, कसे प्रवास करतायत, कोणकोणत्या घटकांपासून ते बनलेले आहेत, या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. आणि फक्त सोलर पार्टिकल्स नाही, सूर्याच्या अवयवांचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता सूर्य, आपण जे उघड्या डोळ्याने सूर्य बघतो, जो सूर्याचा भाग आपल्याला दिसतो त्याला आपण म्हणतो फोटोस्फिअर. त्या फोटोस्फिअरच्या खाली क्रोमोस्फिअर असतं, सूर्याचा कोरोना पण असतो. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे कारण की त्याच्यापासून आपण बनलेलो आहोत आणि त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींचा परिणाम सगळ्या प्लॅनेट्सवरती होत असतो. आता रिसेंटली तुम्ही बघितलं असेल, SpaceX, इलन मस्कच्या ज्या सॅटेलाइट्स होत्या त्या 40 सॅटेलाइट्स सोलर फ्लेअर्समुळे काय झाल्या, सोलर जे स्टॉर्म निघला होता त्याच्यामुळे बर्बाद झाल्या, त्या डिस्ट्रॉय झाल्या. म्हणजे होतो की नाही परिणाम, आपल्या रेडिओ कम्युनिकेशन वरती होतो, सॅटेलाइट कम्युनिकेशन वरती होतो, सॅटेलाइट्स वरती होतो, सॅटेलाइटला ऑपरेट करण्याच्या याच्यावरती पण परिणाम होतो. मग ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास तर करावा लागेल ना, नेमकं सूर्य काय आहे, कसा वर्क करतो, त्याचे भाग काय आहेत. मग हे जाणून घेण्यासाठी आपण काय केलं, हे आदित्य L1 मिशन लॉन्च केलेलं आहे. आता बघूया त्याचा प्रवास कसा होणार आहे पुढे. ओके, हे बघा, हे सुद्धा एक रिअल पिक्चर आहे. रिअल म्हणण्यापेक्षा नासाने याचं इलिस्ट्रेशन केलेलं आहे. हा सूर्य आहे, सोलर फ्लेअर्स आपल्याकडे येत आहेत, पण हे आजचं जे मॅग्नेटोस्फिअर आहे हे काय करतं, त्यांना डिफ्लेक्ट करतं नॉर्थ आणि साऊथ पोलला, जे डायरेक्ट पृथ्वीवरती आदळत नाही. आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे. सो आता ही सूर्याचे भाग बघा. नॉर्मली आपण जेव्हा सूर्य बघतो तेव्हा आपल्याला काय दिसतं, फोटोस्फिअर दिसतो, हा भाग दिसत असतो. आणि हा भागाच्या खाली असतं क्रोमोस्फिअर. क्रोमोस्फिअर मध्ये फोटोस्फिअर पेक्षा जर टेम्परेचर बघायला गेलं तर तुम्हाला तिथं वेगळं दिसतं. जर कम्युलेटिव्ह मिळून जर बघायला बघितलं तर पृथ्वी सनचा हा जो वरचा भाग आहे ना, इथे 4000 ते 4000 डिग्री टू 6000 डिग्री पर्यंत काय असतं, टेम्परेचर असतं. पण जेव्हा तुम्ही इथे जाता, आपण सूर्याच्या कोरमध्ये जेव्हा बघू तर इथे करोडो डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं, जिथे कुणी जाऊ शकत नाही.
बरेचसे स्पेस, आता आपलं हे जे आदित्य एल मिशन आहे ते काय सूर्याच्या एकदम जवळ जाऊन अभ्यास नाही करणार. तेवढ्या जवळ कोणी सध्या तरी कोणतं स्पेसक्राफ्ट जाऊ शकत नाही. आतापर्यंत सूर्याच्या जवळ सगळ्यात जवळ गेलेले स्पेसक्राफ्ट आहे ते नासाचं पार्कर, ज्याला शेवटी मी तुम्हाला त्याची सुद्धा माहिती देणार आहे. पण आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो पृथ्वी, आता चंद्र आणि पृथ्वीचं जेवढं अंतर आहे ना त्याच्या 4 पट दूर आपले हे आदित्य एल जाणार आहे आणि सूर्याचा अभ्यास करणार आहे. त्याच्या ह्या भागांचा अभ्यास करायचा आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला बघायचे फोटोस्फिअर काय आहे, क्रोमोस्फिअर काय आहे, सनस्पॉट काय असतात. आता हे सनस्पॉट काळे काळे आपल्याला दिसतात बघा, इथे तुम्हाला दिसतील. तर हे काळे डाग कसे पडलेत माहिती का तुम्हाला? कारण की हे जे सूर्याचं जे सरफेस आहे ना सगळीकडे टेम्परेचर एकसारखं नाही. काही ठिकाणी अचानक तिथे काय होतं, टेम्परेचर खाली पडतं म्हणजे जिथे 6000 डिग्री सेल्सिअस बाजूला असेल तिथे डायरेक्ट 4500 डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली पडतं, म्हणजे 1500 डिग्री सेल्सिअस कमी तापमान असतं काही भागांमध्ये. आता एक छोटासा काळा धब्बा जरी दिसत असेल पण तो लाखो किलोमीटरचा आहे, एवढा मोठा सूर्य आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला तो काय दिसतो, काळा दिसतो. त्याला आपण म्हणतो सनस्पॉट. तर आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे, फोटोस्फिअर, क्रोमोस्फिअर आणि हे जे आवरण आहे ना सूर्याचं त्याला आपण म्हणतो कोरोना. त्या कोरोनाचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यासाठी आपण आदित्य एल मिशन लॉन्च केलेलं आहे. सो आदित्य एल इज द फर्स्ट स्पेस बेस्ड ऑब्झर्वेटरी क्लास इंडियन सोलर मिशन टू द स्टडी ऑफ द सन. इथे काय सांगितलेलं आहे, ऑब्झर्वेटरी क्लास. ऑब्झर्वेटरी क्लास म्हणजे काय, हे स्पेस मध्ये एका जागेवर जाऊन स्थायिक होणार आहे आणि सूर्याचा अभ्यास करणार आहे. आता इथे L1 नाव का आलं, आदित्य L1? कारण की L1 म्हणजे लॅग्रेंज, ज्याला आपण म्हणतो लॅग्रेंज. हे असे प्लेसेस आहेत आपल्या सोलर सिस्टम मध्ये की जिथे स्थिरता मिळते. कारण की सूर्य एक खूप जास्त डेन्स, खूप जास्त टेम्परेचर असणारा आणि खूप जास्त गुरुत्वाकर्षण असणारा वायूचा गोळा आहे. पृथ्वी पण काय गुरुत्वाकर्षण आहे, आपल्या कोर मध्ये पण खूप जास्त टेम्परेचर आहे, तो पण एक गोळा आहे. म्हणजे ह्या सगळ्यांचं काय असतं, आपापलं गुरुत्वाकर्षणाची फील्ड असते ज्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणतो. तर हे जे L1, L2, L3, L4, L5 हे जे एरिया आहेत जिथे काय होतं, गुरुत्वाकर्षण सूर्याचं आणि पृथ्वीचं काय होतं एका आयडल स्टेजला येतं आणि जेणेकरून तिथे जे यान असतील ना ते स्टेबल होतात. तिथे काय होतात, स्टेबल होतात आणि कमी फ्युअल मध्ये तिथं स्पेसक्राफ्ट जास्त दिवस राहू शकतो, जास्त दिवस अभ्यास करू शकतो. म्हणून आपल्या जगभरातल्या ज्या स्पेस जे एजन्सी आहेत ना त्यांनी हे एरिया बनवलेले आहेत आपल्या सोलर सिस्टम मध्ये. जसं की बघा L4, L3, L5, L2 आणि L1. तर ह्या L1 जागी आपलं काय जाणार आहे, आदित्य L1 मिशन जाणार आहे आणि ह्या L1 जागी जाऊन तो काय करणार आहे, ह्या सूर्याचा अभ्यास करणार आहे. आणि L1 ठिकाणी काय आहे की जे पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे आणि सूर्याची ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे ही मिनिमम होते, तिथे मिनिमम असते आणि तिथे काय होणार, हे स्पेसक्राफ्ट स्थिर राहून सूर्याचे असे फोटो काढणार, अभ्यास करणार आणि त्याच्यामध्ये जे वेगवेगळे 7 पेलोड आहेत ते 7 पेलोड आपण बघणार आहोत. ते 7 पेलोड तिथे वर्क करणार आहेत सूर्याच्या अभ्यासासाठी. तर असं लक्षात ठेवा, L1, L2, L3, L4 आणि L5 हे अशा जागा आहेत की जिथे स्पेसक्राफ्ट सॅटेलाइट तिथे स्थिर राहू शकते आणि अभ्यास करू शकते. तर L1 या जागी आपले हे आदित्य सॅटेलाइट जाणार आहे, त्याच्यामुळे त्याला आदित्य L1 म्हटलेलं आहे. तर L म्हणजे काय आहे, L म्हणजे लॅग्रेंज. लॅग्रेंज काय आहे, एक अशी रेंज, एक अशी जागा जिथे सॅटेलाइट स्टेबल राहतात. ठीक आहे. तर हे जवळपास आपल्या पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर जाणार आहे. मी म्हटलं ना चंद्र जेवढा दूर आहे त्याच्या 4 पट दूर जाणार आहे. अ सॅटेलाइट प्लेस्ड इन द हॅलो ऑर्बिट ऑफ अराउंड the L1 point has the major advantage of continuously viewing the sun without any eclipse or any disturbance. मी तुम्हाला काय म्हटलं की हे जे जागा आहेत, हे जे लॅग्रेंज आहे तिथे स्टेबिलिटी मिळते. तर इथं कोणत्याही डिस्टर्बन्स शिवाय, कोणत्याही इक्लिप्स शिवाय म्हणजे कोणत्याही ग्रहणाशिवाय आपल्याला सूर्याचा अभ्यास करता येणार आहे. म्हणून आपण ती जागा निवडलेली आहे. पुढे सांगितलेलं आहे, धिस विल प्रोव्हाइड अ ग्रेटर ऍडव्हान्टेज ऑफ ऑब्झर्विंग सोलर ऍक्टिव्हिटीज कंटिन्युअसली. कारण की तिथे काय आहे, स्थिरता आहे, त्याच्यामुळे कोणत्याही डिस्टर्बन्स शिवाय आपल्याला सूर्याचा अभ्यास करता येणार आहे. हे बघा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित पाहायला मिळेल. हा आहे सूर्य आणि ही आहे L3, L5, ही आहे L1 जिथे आपला आदित्य L1 आता जाणार आहे. ओके, 2-4 महिने त्याला तिथे पोहोचायला लागणार आहे. L4 इथे आहे, ही आहे आपली पृथ्वी आणि हा आहे आपला चंद्र. तर आता सध्या आपलं जे आदित्य L1 असणार आहे ते काही महिने अर्थला असं ऑर्बिट करत राहणार आहे, इलिप्टिकल वेनं, असा इलिप्टिकल वेनं, आणि असं करत करत ते इथे जाणार आहे आणि इथे फिरत 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 एका जागेवर ते स्टेबल होणार आहे आणि मग सूर्याचा अभ्यास सुरू होणार आहे. ओके, तर डायरेक्ट आपण लॉन्च केलं आणि तिथे गेलं असं नाही. आता बरेचसे महिने ते सूर्याच्या आपल्या पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये फिरत राहणार आहे आदित्य L1 मिशन आणि मग ते तिथे काही महिन्यानंतर त्याच्या गंतव्यस्थानी, त्याच्या डेस्टिनेशनला पोहोचणार आहे.
ओके. देन आता बघा इथे काय काय कोणकोणत्या गोष्टी अभ्यास करायच्या आहेत, हे खूप महत्वाचा भाग आहे, मेन्स मध्ये तुम्हाला कामाला येणार आहे. इथे सांगितलेलं आहे द स्पेस क्राफ्ट विल कॅरी 7 पेलोड्स. 7 विविध काय घेऊन चाललेले आहे, ते पेलोड घेऊन चाललेलं आहे. जेव्हा कोणत्याही गोष्टी, कॅमेराज असू द्या, सेन्सर्स असू द्या, मॅग्नेटिक बोर्ड वगैरे असू द्या, ह्या गोष्टी आपण स्पेसमध्ये जेव्हा पाठवतो ना, वेगवेगळे ऑब्जेक्ट आपण पाठवतो सॅटेलाइट सोबत, त्याला म्हणतात पेलोड्स. इथं 7 प्रकारचे काय आहेत, पेलोड्स आहेत, जे आदित्य L1 घेऊन जाणार आहे सूर्याच्या अभ्यासासाठी. ते कोणकोणते आहेत आणि कोणकोणत्या पेलोड मधून कसा कसा अभ्यास होणार आहे, हे सगळं आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर पेलोड घेऊन जाणार आहे टू ऑब्झर्व फोटोस्फिअर, क्रोमोस्फिअर अँड आउटर मोस्ट लेअर ऑफ द सन विच इज कोरोना. मी जे तुम्हाला मागे सांगितलं त्या गोष्टी ऑब्झर्व करण्यासाठी आपण हे पाठवत आहोत. ओके. युझिंग द स्पेशल ऍडव्हान्टेज पॉइंट ऑफ L1, 4 payloads will directly view the sun and the remaining 3 payloads will carry out in situ studies of particles and fields at Lagrange point 1. आणखी महत्वाचा पॉइंट हा याच्यामध्ये सांगितलेलं आहे, जे 7 पैकी 4 पेलोड असणार आहेत ते डायरेक्ट सूर्याला बघणार आहेत. त्यांचं काम आहे, 7 पैकी 4चं काम आहे सूर्याचा अभ्यास करणं. ओके. ते कोणकोणते पुढे मी सांगतो. आणि जे 3 आहेत ते तिथेच सॅटेलाइट मध्येच असणार आहेत, ते सॅटेलाइटच्या आजूबाजूचा अभ्यास करणार आहेत. कारण की ते जाणार कुठे आहे, L1च्या साईडला जाणार आहे. L1च्या ते सूर्यातून निघणारे जे पार्टिकल्स इथे जमा होत आहेत ना, L1 साईडच्या आसपास, L1 साईडच्या आसपास, तर त्याचा अभ्यास करण्यासाठी 3 पेलोड आहेत आणि 4 पेलोड इथून डायरेक्ट सूर्याकडे बघत राहणार आहेत, सूर्याचे फोटो काढत राहणार आहेत, सेन्सर सूर्याची माहिती घेत राहणार आहेत. तर 4 सूर्यासाठी आणि 3 सराउंडिंग अभ्यास करण्यासाठी असे 7 पेलोड्स आपण काय केलेले, सोडलेले आहेत. पुढे द डिस्टन्स ऑफ L1 फ्रॉम अर्थ इज अप्रॉक्सिमेटली 1% ऑफ द अर्थ सन डिस्टन्स. जे आपण आता मी तुम्हाला म्हटलं ना की आपण L1 या ठिकाणी जाऊन करणार आहोत, ते फक्त 1%च अंतर आहे. कारण की सूर्याच्या जास्त जवळ जाऊ शकत नाही. मी तुम्हाला आता सांगितलं होतं की एक नासाचं यान आहे पार्कर, तेच काय केले, मर्क्युरी पर्यंत, बुध ग्रहापर्यंत गेलेलं आहे आणि तिथून काय करते, सूर्याचा अभ्यास करते. त्याच्या पुढे कोणी गेलेलं नाही आणि हे त्याच्या मागेच आहे आपलं, जे सूर्याचा अभ्यास करणार आहे. चलो पुढे जाऊ. The suite of Aditya L1 payloads are expected to provide most crucial information to understand the problems of coronal heating. जे कोरोना बाहेरचा आहे ना, त्याचा अभ्यास करायचा आहे. कोरोनल मास इजेक्शन, मगाशी मी तुम्हाला जो इमेज दाखवलं ना, हे एक्झाम्पल आहे कोरोनल मास इजेक्शनचं. अचानक काय होतं, आता इथे काय स्फोट होत राहत आहेत, पण अचानक प्रमाणापेक्षा जास्त एनर्जी बाहेर निघते, त्याला आपण काय म्हणतो, कोरोनल मास इजेक्शन. त्याच्यामध्ये काय होतं, एकाच वेळेस खूप सारे पार्टिकल्स बाहेर पडतात खूप मोठ्या प्रमाणात. आणि जेव्हा असं होतं ना, तेव्हा आपल्या पृथ्वीचा जो मॅग्नेटोस्फिअर आहे ना, तो कमजोर होतो. आता तो कमजोर होतो म्हणजे हे सगळे डायरेक्ट पृथ्वीहून आदळतात असं नाही, एवढं पण कमजोर होत नाही. बट हे जे सोलर फ्लेअर्स आहेत ना, हे आपल्या पृथ्वीच्या वातावरणामध्ये जास्त घुसतात आणि त्याचा परिणाम होतो, ज्या सॅटेलाइट पृथ्वीच्या अवतीभोवती फिरत आहेत ना, त्या नष्ट होतात कधी कधी. जसं की आता स्पेस एक्सच्या 40 सॅटेलाइट या सोलर स्टॉर्मनं काय केल्या होत्या, डिस्ट्रॉय केल्या होत्या. कधी आता हे जर एकदम पॉवरफुल नसेल तर काय होणार, जे सॅटेलाइट कम्युनिकेशन आहे, रेडिओ कम्युनिकेशन आहे, ते डिस्टर्ब होतं. किंवा आपण अदर ज्या सॅटेलाइट पृथ्वीच्या अवतीभोवती फिरतो, ज्याला आपण पृथ्वीहून कंट्रोल करत असतो ना, ते कंट्रोल करणं पण अवघड होऊन जातं या सोलर फ्लेअर्समुळे. कशामुळे, कोरोनल मास इजेक्शन, जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त पार्टिकल्स बाहेर पडतात तेव्हा असं होतं, नेहमी असं होत नाही. तर नेमकं काय आहे तो फिनॉमिना, तो आपण आपल्याला काय करायचं आहे, आदित्य L1 मार्फत जाणून घ्यायचा आहे. ओके. मग इथे काय काय सांगितलंय, आपल्याला कोरोनल हिटिंग अभ्यास करायचा आहे, कोरोनल मास इजेक्शनचा अभ्यास करायचा आहे, प्री फ्लेअर बनण्याच्या आधीची जी कंडिशन असते त्याचा अभ्यास करायचा आहे, ते बनल्यानंतर जी फ्लेअर ऍक्टिव्हिटी असते त्याचा पण अभ्यास करायचा आहे, फ्लेअर्स म्हणजे सोलर वारे जे आपल्याकडे येत आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास, तसंच स्पेस वेदर इथे सांगितलेली कन्सेप्ट आहे. स्पेस वेदर म्हणजे जेव्हा आपला आयनोस्फिअर संपतो, आपण बघतो ना ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, आयनोस्फिअर आणि एक्झोस्फिअर, बाह्यमंडळ. तर आयनोस्फिअर जेव्हा संपतो ना, तेव्हा स्पेस सुरू होतं आणि ह्या स्पेसमध्ये जे काय हालचाली होतात त्याला आपण म्हणतो स्पेस वेदर. तर स्पेस वेदरचा पण याच्यामध्ये स्टडी केला जाणार आहे. तर आन्सर रायटिंग मध्ये ह्या गोष्टी तुमच्या आल्या पाहिजे. कोरोनल हिटिंग काय आहे, कोरोनल मास इजेक्शन काय, प्री फ्लेअर काय आहे, तर याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य L1 जात आहे. फक्त हे नाव तुम्हाला तिथे लिहायचे आहे. आणि या सगळ्या नोट्स आपल्या ऍपमध्ये फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला दिलेले आहेत. ऍप डाउनलोड करा, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्स मध्ये दिलेली आहे. ऍप डाउनलोड केल्यानंतर जेव्हा तुम्ही फ्री मटेरियल मध्ये जाणार तेव्हा तुम्हाला ह्या नोट्स, ही पीपीटी जशाची तिथे मिळेल, विथ इमेजेस अँड ऑल. पुढे जाऊ. नाव ह्याची ट्रॅव्हलिंग जर बघितली आपण आदित्य L1 ची, ती कशी होणार आहे, कोणकोणत्या वेळेस आता त्याचं
टप्पे काय आहेत आपण ते बघूया. इनिशियली द स्पेस क्राफ्ट विल बी प्लेस्ड इन अ लो अर्थ ऑर्बिट. लो अर्थ ऑर्बिट ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण लिओ म्हणतो. लो अर्थ ऑर्बिट म्हणजे पृथ्वीच्या आजूबाजूच्या 2000 किलोमीटरचा प्रदेश जो असतो त्याला आपण लो अर्थ ऑर्बिट म्हणतो. तर तिथे काही दिवस हे आदित्य एल1 फिरत राहणार आहे. मग हळूहळू तो काय होणार आहे, इलिप्टिकल होणार आहे. इलिप्टिकल म्हणजे काय, असा बघा तिरकस होऊन जाणार, एकदम गोल नाही. इलिप्टिकल वे म्हणजे असा, हा तिरकस वे असा तो होत जाणार आहे. आणि मग तिथून हळूहळू तो आपला अर्थ ऑर्बिटला एक्झिट केल्यानंतर तो क्रूज मोडला जाणार आहे. क्रूज फेज. आपण गाडी क्रूज मोडवरती चढवतो की नाही, 60-70च्या स्पीडला गेली आपण क्रूजला टाकून देतो, गाडी ऑटोमॅटिक चालते. तर सेम आपला आदित्य एल1 पण काय करणार आहे, जेव्हा आपल्या ऑर्बिटच्या बाहेर पडणार आहे तेव्हा क्रूज मोडला असेल. मग ते कमी फ्युएल जळणार तिथे. कमी फ्युएल जळत तो ऑटोमॅटिकली असा होऊन आणि मग तो आदित्य अशा एल1च्या साइड वरती जाऊन फिट होणार आहे, सेट होणार आहे. देन सबसिक्वेंटली ऑर्बिट will be made more elliptical and later the spacecraft will be launched towards the larger point L1 by using onboard propulsion. Onboard propulsion म्हणजे आता तुम्ही जे आदित्य L1 बघितलं असेल ही पूर्ण सॅटेलाइट होती आणि आदित्य L1 ला घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे PSLV XL यानं. PSLV XL ही इस्रोची एक सक्सेसफुली आणि मोस्ट ऍडव्हान्स सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल आहे. तर त्याच्या मार्फत आपण सोडलेला आहे. असं समजा हा वरचा जो भाग आहे ना हेच आहे आदित्य L1. बाकीची फक्त काय असते, ही असते सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. आणि ही जी PSLV आहे ही 4 फ्युएलनं बनलेली असते, सॉलिड लिक्विड लिक्विड. आता तुम्ही लॉन्च जर लाईव्ह बघितलं असेल, नसेल बघितलं तर इस्रोच्या चॅनलवरती जा. युट्यूबला इस्रोचं ऑफिशियल चॅनल आहे, त्याच्यामध्ये त्यांनी लाईव्ह दाखवलेलं आहे. काही वरती गेलं की तुकडा पडतो, पुन्हा दुसरा तिसरा तुकडा पडतो आणि राहते फक्त शेवटी ती सॅटेलाइट. आणि त्याच्यामध्ये पण काय असतं, फ्युएल असतं, प्रोपल्जन असतं, जे काय करतं डेस्टिनेशन पर्यंत घेऊन जायचं काम करतं. दमाने जळत असतं ते. आणि मग तसंच इथून ते स्टार्ट होणार आहे आणि इथे L1 पर्यंत जाणार आहे. आणि जेव्हा L1 ला पोहोचेल तेव्हा पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण आणि सूर्याचं गुरुत्वाकर्षण याच्या मधला तो पॉइंट असणार आहे. तर तिथून तो स्थिर राहून सूर्याचा अभ्यास करू शकतो. पुढे ऍज द स्पेसक्राफ्ट ट्रॅव्हल्स टुवर्ड्स L1 इट विल एक्झिट द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स, SOI स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. तो L1 ला जातोय म्हणजे काय, आपलं तिथे गुरुत्वाकर्षण काय म्हणलं मी तुम्हाला, कमी होणार आहे. त्याच्यात तो बाहेर पडणार आहे, एका आयडियल पोझिशनला जाऊन तिथं थांबणार आहे. आफ्टर एक्झिट फ्रॉम SOI म्हणजेच स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स, द क्रूज फेज विल स्टार्ट अँड सबसिक्वेंटली द स्पेसक्राफ्ट विल बी इंजेक्टेड इनटू अ लार्ज हॅलो ऑफ ऑर्बिट अराउंड L1 साइडच्या अराउंड तो तिथे फिक्स होणार. द टोटल ट्रॅव्हल टाइम फ्रॉम लॉन्च टू L1 वुड टेक अबाउट 4 months. म्हणजे एकूण 4 महिने लागणार आहेत आदित्य L1 ला त्या L1च्या साईटला जाण्यासाठी किंवा L1 साईट पर्यंत पोहोचण्यासाठी. किती, 4 महिने लागणार आहेत. आता जस्ट आपण लॉन्च केलेली आहे आणि आदित्य L1 सध्या पृथ्वीच्या आजूबाजू फिरत आहे. म्हणजे गोलाकार वेळेने फिरणार आहे का, नाही. तो हळूहळू असा फिरत इलिप्टिकल होणार आहे, म्हणजे असा इलिप्टिकल. आणि तसा होत अचानक मग काय होणार, तो त्याच्या L1 साईटला जाऊन स्टेबल होणार आहे. ठीक आहे. तर अशी त्याचा काय असणार आहे, प्रवास असणार आहे. तो बघा इथे सुद्धा छान पद्धतीने तुम्हाला दाखवलेला आहे. इथून आपलं L1 मिशन लॉन्च होणार आणि या प्रकारे तो आपल्या L1 साइट वरती जाऊन त्याच्या डेस्टिनेशनला पोहोचणार आहे. टोटल 15 लाख किलोमीटर. ओके, चलो आता जे 7 पेलोड आपण घेऊन जाणार आहेत त्याचे नाव प्रिलिम पॉइंट ऑफ व्ह्यू हे महत्वाचे, प्रिलिम्स मध्ये हे विचारलं जाऊ शकतं. तर सगळ्यात आधी आहे VELC. व्हिजिबल इमिशन लाईन कोरोनाग्राफ. नावातच आहे कोरोनाग्राफ, म्हणजे कशाचा अभ्यास करणार आहे, सूर्याच्या कोरोनाचा. हे बघा, इट इज डिझाईन टू स्टडी सोलर कोरोना अँड डायनामिक्स ऑफ कोरोनल मास इजेक्शन. मग मी तुम्हाला सांगितलं अचानक जास्त स्फोट होतो आणि पार्टिकल्स बाहेर निघतात, त्याला म्हणतात कोरोनल मास इजेक्शन. तर या VELC ला अभ्यास कशाचा करायचा आहे, कोरोना आणि कोरोनल मास इजेक्शनचा. द पेलोड इज डेव्हलप्ड बाय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍस्ट्रोफिजिक्स बेंगलुरू. म्हणजे आता हे जे 7 मी तुम्हाला सांगितलं ना, हे 7ची पेलोड आपण डोमेस्टिकली बनवलेले आहेत. डोमेस्टिकली म्हणजे भारतानं बनवलेले आहे इस्रोद्वारे, इस्रो आणि त्याच्या संलग्नित संस्थांमार्फत. तर हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍस्ट्रोफिजिक्स जे बँगलोरला इन्स्टिट्यूट आहे त्यांनी VELC बनवलेले. आणि VELCचं काम काय, सूर्याचा कोरोना आणि कोरोनल मास इजेक्शनचा स्टडी करणं. पुढे आहे SUIT, SUIT, सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप.
आता टेलिस्कोपचं काम काय असतं? पिक्चर काढणं, इमेज कलेक्ट करणं. आणि टेलिस्कोप काय करतं? खूप दूरवरचा पिक्चरचं HD इमेज आपल्याला देते. इव्हन आपण पृथ्वीवरती अशा टेलिस्कोप बनवलेले आहेत ते बाहेरच्या सोलर सिस्टमचा सुद्धा आपल्याला फोटो काढून देतात. तर विचार करा, आता आपण स्पेसमध्ये जाणार आहेत, पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर जाणार आहेत आणि सूर्याकडे आपण एक टेलिस्कोप लावले, तर आपल्याला सूर्याचे किती HD क्वालिटीमध्ये पिक्चर्स मिळतील. तिथे होणाऱ्या ज्या गोष्टी असतील, सोलर वादळ असतील, सोलर फ्लेअर्स असतील, कोरोनोग्राफ असेल, फोटोस्फिअर असेल, या सगळ्यांचे चांगले इमेज आपल्याला मिळतील आणि सूर्याचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करता येईल. तर जे सूट आहे त्याला काय करायचं आहे? त्याच्यामध्ये लावलेलं आहे टेलिस्कोप आणि जे काढणार आहे सूर्याची फोटो, ज्याच्यामुळे आपल्याला फोटोस्फिअर आणि क्रोमोस्फिअरचा अभ्यास करता येणार आहे. तर पहिलं जे VLC आहे ते कोरोनाच्या अभ्यासासाठी, स्वीट जे आहे ते कशासाठी? फोटोस्फिअर आणि क्रोमोस्फिअरच्या अभ्यासासाठी. आणि याला निर्माण केलेलं आहे इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स पुण्यामध्ये हे तयार झालेले आहे. आणि कुणी केलेलं आहे? युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स यानं हे तयार केलेलं आहे. मग तिसरं आहे सोलेक्स हेलिओज. याच्यामध्ये 10S असं लिहिलं आहे, पण सोलेक्स हेलिओज म्हटलं जातं. सोलर लो एनर्जी एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर अँड हाय एनर्जी L1 ऑर्बिटिंग एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर. आता स्पेक्ट्रोमीटर आलं म्हणजे काय? याच्यामध्ये इमेजेस काढले जाणार आहेत, पण वेगळे अँगल, जसे इन्फ्रारेड इमेज वगैरे असतात. म्हणजे सूर्याचा अंतर्गत अभ्यास करणं, बाह्यमंडल जे आजूबाजूला स्पेस आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी. आता याचं काम काय आहे? these are designed to study the X-ray flares from the sun over wide X-ray energy range. मी तुम्हाला म्हटलं फोटोज काढणार पण वेगळ्यानं, इन्फ्रारेड, एक्स-रेज अशा गोष्टी करून. म्हणजे ज्यामुळे काय कळतं आपल्याला? तापमान कुठे कमी आहे, कुठे जास्त आहे, कुठे अचानक तापमान कमी झालेले, याची माहिती मिळण्यासाठी हे काम करणार आहे. मग पुढे आहे आदित्य सोलर विंड पार्टिकल एक्सपेरिमेंट अँड प्लाझ्मा अॅनालायझर पॅकेज फॉर आदित्य. असं लॉंग मोठं नाव आहे आणि लक्षात राहील एवढं मोठं नाव तुम्हाला आहे, तर शॉर्ट मध्ये असे ऍस्पेक्स पापा असे लक्षात ठेवू शकतात. तर हे पेलोड आहे, याचं काम आहे टू स्टडी द सोलर विंड, जे सूर्याकडून फ्लेअर्स निघतायत ना, त्या सोलर विंडचा अभ्यास करणं अँड एनर्जेटिक आयन्स जे आहेत, जे इलेक्ट्रिकली चार्ज आयन्स आहेत ना, त्याचा अभ्यास करणं त्याचं मुख्य काम आहे. आणि हे कुठे करणार आहे? मोस्टली त्याच्या आजूबाजू L1च्या साईडला करणार आहे. कारण की L1 म्हणजे कुठे? सूर्याच्या जवळ आहे. जवळ म्हणजे एकदम जवळ नाहीये, खूप दूर आहे, पण पृथ्वीपासून दूर आणि सूर्याच्या एक प्रकारे ते सोलर फ्लेअर जे येत आहेत आपल्या मॅग्नेटोस्फिअरच्या बाहेर, हे L1 असणार आहे. म्हणजे सोलर फ्लेअर्स येत आहेत, जे इलेक्ट्रिकली चार्ज पार्टिकल्स येत आहेत, इलेक्ट्रिकली चार्ज आयन्स येत आहेत, तर त्याचा अभ्यास त्या यानाच्याच आजूबाजूला हे जे एक्सरे मशीन्स लावलेले आहेत त्या तिथे करणार आहेत. हे स्पेक्ट्रोमीटर तिथे करणार आहे. ठीक आहे. मग पुढे आहे मॅग्नेटोमीटर. अगेन हे खूप महत्वाचं आहे. मॅग्नेटोमीटर म्हणजे काय? मॅग्नेटोस्फिअर आणि त्याच्या संबंधित असणारे नावातूनच कळतं. पेलोड इज कॅपेबल ऑफ मेजरिंग इंटरप्लॅनेटरी म्हणजे 2 ग्रहांमध्ये किंवा 2 ग्रह ताऱ्यांमध्ये, तर इंटरप्लॅनेटरी मॅग्नेटिक फील्ड्स ऍट द L1 पॉइंट. तर L1 पॉइंटच्या आसपास मॅग्नेटिक फील्ड कशी, कारण की आता पृथ्वीची मॅग्नेटिक फील्ड त्यांनी सोडून दिलेली आहे, मग तो पुढे जाणार, मग तिथे मॅग्नेटिक फील्ड कशी आहे, त्याच्यावरती व्हीनसचा परिणाम तिथे मोजला जाईल, मर्क्युरीचा परिणाम मोजला जाईल, सूर्याचा परिणाम मोजला जाईल. म्हणजे काय तिथली मॅग्नेटिक फील्ड नेमकं कशी आहे L1च्या आजूबाजूची, याची माहिती घेण्यासाठी हे मॅग आहे. तर असे 7 प्रकारचे पेलोड आपण सोडत आहोत सूर्याच्या अभ्यासासाठी. राहतील ना लक्षामध्ये? अपेक्स पापा आणि मॅग हे 2 काय करणार आहेत? अपेक्स पापा आणि मॅग हे 2 आहेत आणि हे मॅग तिसरं आहे. या तिन्हीचं काम काय आहे? की L1 साईट वरतीच अभ्यास करणं, आणि बाकीचे आपण मगाशी जे 4 बघितले यांचं काम काय आहे? सूर्याचा अभ्यास करणं. ओके, नोट्स मध्ये ते व्यवस्थित बघून घ्या. शेवटी आता तुम्हाला क्वेश्चन तर आता ठीक आहे आदित्य L1 वरती येणारच, पण होऊ शकतं की इतर देशांचे प्रयत्न आहेत त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर तसंच आहे हे पार्कर सोलर प्रोब मिशन नासाची, पाक यानाला आपण म्हणतो, हे पण सूर्याच्या अभ्यासासाठी नेमलेलं आहे, लॉन्च केलेलं आहे. 2017 मध्येच लॉन्च केलं होतं नासाने याला. आणि आतापर्यंत सूर्याच्या सगळ्यात जवळ गेलेलं हे स्पेस क्राफ्ट आहे, सूर्याच्या सगळ्यात जवळ गेलेलं. आणि याची लॉन्चिंग 2017 नाही 2018 मध्ये केली होती. 12 ऑगस्ट 2018 मध्ये नासाने केली होती. आणि त्याला लॉन्च केलं होतं डेल्टा 4 या लॉन्च व्हेकलनं. जसं आपलं आदित्य L1 कोण घेऊन गेलेले? PSLV XL, तसं नासाचं हे जे पार्कर आहे ते कोण घेऊन गेलं होतं? डेल्टा 4 हे यान घेऊन गेलं होतं. मग त्याच्यानंतर इन ऑर्डर टू अनलॉक द मिस्ट्रीज ऑफ सन्स ॲटमॉस्फिअर, पार्कर सोलर प्रोब युजेस व्हीनस ग्रॅव्हिटी during 7 flybys over nearly 7 years to gradually bring its orbit closer to the sun.
जसं आपण आता बघितलं की आपल्या पृथ्वीच्या इलिप्टिकल वेला फिरत फिरत आपले आदित्य L1 साईट वरती जाणार आहे, आदित्य स्पेसक्राफ्ट. तसंच हे जे स्पेसक्राफ्ट आहे हे कोणाच्या ऑर्बिटमध्ये फिरणार आहे, व्हीनस ग्रहाच्या, शुक्र ग्रहाच्या ऑर्बिटला फिरणार आहे आणि मग सोलरचा स्टडी करणार आहे, सूर्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहे. एकदम जवळ जाणार नाही, जाऊ शकत नाही, व्हीनसच्या आजूबाजूच्या ऑर्बिटमध्ये राहूनच तो सूर्याचा अभ्यास करणार आहे. ओके. The spacecraft will fly through sun's atmosphere as close as 3.8 million miles. म्हणजे अप्रॉक्सिमेटली सूर्यापासून 61 लाख किलोमीटर हे दूर असणार आहे. 61 लाख किलोमीटर. कारण की सूर्याचं जर अंतर आपण बघितलं पृथ्वीपासून तर ते आहे 14 करोड किलोमीटर, म्हणजे खूप दूर आहे. तर हे कितीपर्यंत, नॉर्मली 61 लाख किलोमीटर पासून पर्यंत दूर असणार आहे आणि सूर्याचा अभ्यास करणार आहे. आणि ते जाणार आहे शेवटी ऑर्बिट ऑफ द मर्क्युरी, बुध ग्रहाच्या ऑर्बिटमध्ये जाणार आहे, आणखी जवळ सूर्याची इमेजेस घेण्यासाठी. आणि मित्रांनो, आता तुम्ही नासाच्या वेबसाईट वरती गेलात ना, तर ह्या पार्करनं काढलेले इमेजेस सुद्धा नासानं आता लाईव्ह केलेले आहेत, जे तुम्ही नासाच्या वेबसाईट वरती बघू शकता. म्हणजे तुम्हाला कळेल की कसा तिथे सूर्य दिसतोय, कोणकोणते काम ह्या स्पेसक्राफ्टनं केलेले आहेत. आणि तसंच आपल्या आदित्य L1 सुद्धा इमेजेस काही दिवसांमध्ये, जेव्हा 4 महिन्यांनी ते तिथे पोहोचेल आणि मग तिथला अभ्यास सुरू करेल, तर आपल्याला आपले इमेजेस सुद्धा पाहायला मिळतील. तर थोडक्यात हे होतं आदित्य L1 मिशन, जे आपण सूर्याच्या अभ्यासासाठी पाठवत आहोत. आय होप तुम्हाला व्यवस्थित ह्या गोष्टी समजल्या असतील. थांबूया इथेच. थँक्यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कॉपरेशन. जय हिंद, जय भारत. थँक्यू.